आता आपण सध्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 52 मंजेरी फाटा तालुका जिल्हा बीड येथे उपस्थित आहोत. बीडचे जे 4 प्रमुख ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित झालेले आहेत तिथे की अपघाताचे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत. संभाजीनगरवरून बीडकडे येताना पेंडगाव, त्यानंतर बीडमध्ये एंट्री करायचे दोन्हीही बायपास, जे की बायपासचं काम ऑलरेडी आता झालेलं आहे सुरू. त्या बायपासवर ब्रिज होत आहे आणि हा एक मंजेरी फाटा तालुका जिल्हा बीड या स्पॉटवर मी उभा आहे. या ठिकाणी समोर मांजरसुंबा घाट म्हणून आहे. हा बीडकडून येणारा रस्ता आहे, हा धुळ्याकडे चाललेला रस्ता आहे. मांजरसुंबा म्हणून इथून 4 किलोमीटरवर या रोडचा माझ्या हिशोबाने सगळ्यात मोठा घाट असेल केळगाव नंतरचा. त्या घाटावरून येणाऱ्या गाड्यांची वेग मर्यादा एवढी भयानक आहे आणि या ठिकाणी मोठा उड्डाण पूल आणि खालून या गावासाठी जाण्यासाठी बोट आहे. इकडे मंजेरी हवेली गाव आहे. इकडं साधारणतः 15 ते 20 गावं कनेक्ट आहेत, छोटे मोठे वाड्या वगैरे सगळे धरून. आणि या ठिकाणी दोन ते 3 गावं आहेत. तर या ठिकाणी अतिशय धोकेदायक प्रसंग आहे. कमीत कमी दिवसातून रोज इथे 5 ते 7 अपघात होतात. लोक आपला जीव मुठीत धरून हा रस्ता क्रॉस वगैरे करतात. रात्री बी या ठिकाणी प्रचंड असा अंधार असतो. ठिकाणी हा स्पॉट ब्रिज मध्ये येत असताना सुद्धा जाणीवपूर्वक बघायला आहे आणि त्याची किंमत आता या पंचक्रोशीतील नागरिक आपले बळी देऊन चुकता करत आहेत. या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या अपघाताची नोंद देखील भरपूर आहे आणि बऱ्यापैकी जणांनी आपला जीव गमावलेला आहे. काही जणांनी आपले अवयव गमावलेले आहेत, कायमचं घरी बसलेले आहेत. हा ब्रिज होणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी जेवढे काही गावं आहेत त्या प्रत्येक गावकऱ्यांनी देखील ठराव घेतलेला आहे. आता माझी प्रशासनाला तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना देखील एकच विनंती आहे. सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने की आपण या ठिकाणी लवकरात लवकर हा विषय मार्गी लावून या ठिकाणी दुतर्फा रिंग रोड असेल किंवा मग एक छोटा ब्रिज असेल तो करावा आणि या ठिकाणी होणारे बळी जाणारे आहेत, भविष्यात जाणारे बळी तरी वाचले जातील. गडकरी साहेबांना आदरणीय विनंती आहे की लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा. या ठिकाणी संपूर्ण गावकरी अतिशय त्रस्त झालेले आहेत. ते वेळोवेळी या ठिकाणी मागणी करत आहेत. त्यांनी उद्याच्या 26 जानेवारी रोजी सुद्धा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि रस्ता रोको देखील करणार आहे. तरी आदरणीय साहेबांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा. तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि बीडचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार साहेब तसेच सर्व